की मी म्हणलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. राज्यभरात सध्या SIR प्रक्रिया सुरू आहे आणि एकही पात्र मतदार मतदान यादीतून वगळला जाऊ नये यासाठी सोलापूरमध्ये विशेष उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमाअंतर्गत आज शहरातील सर्व 810 मतदान केंद्रांवर वॉर्ड सभा आयोजित करण्यात आली. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत या प्रक्रियेची पाहणी केली. SIRची जी पूर्ण प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ गेले 1 ते 1.5 महिन्यापासून जे सर्वे केलेलं आहे तर आपल्या BLOनी घरोघरी जाऊन सर्वे केलेला आहे. आता एक्झाम्पल आज मी आज सोलापूर मध्य मतदारसंघातले जो 4 सेंटर आहेत हे सोशल शाळा म्हणून पाच्छापेठ मुस्लिम पाच्छापेठ म्हणून हा एरिया आहे. तर या मतदान केंद्रामध्ये साधारणतः जे काही अब्सेंट आणि ज्यांचं मायग्रेशन झालेले असे मतदार आहेत साधारणतः एक 10-12% मतदार आहेत ते त्याची पूर्ण यादीचं वाचन त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना त्यांनी कॉपी पण दिली आहे, त्याच्या वाचन करून दाखवलेलं आहे आणि त्याचं त्यांनी मग इतिवृत्त बनवून त्याच्यावर त्यांना काही ऑब्जेक्शन आहे का ते त्यासाठी तुम्हाला अजून 3-4 दिवसाचा वेळ आहे. आणि कुठलेही आपण प्रस्तावित केलेले आहेत अब्सेंट, शिफ्टेड आणि डेड म्हणजे ज्यांचं मृत झालेले आहेत, ज्यांनी मायग्रेशन केलेलं आहे आणि किंवा जे इतर राहत नाहीत सध्या काही वेगवेगळ्या कारणामुळं त्याची यादी शेअर केलेली आहे. आणि यातही कुणाला जर यानंतरही कुणाला ऑब्जेक्शन असेल तर त्याबाबत त्यांनी पुढच्या 2 दिवसामध्ये रिटर्न स्वरूपात BLOकडं ऑब्जेक्शन द्यावं अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि आता ह्या जे आम्ही जे 4 सेंटरला आलो आहे तिथलं पूर्ण बऱ्यापैकी काम झालेलं दिसून येत आहे आणि शहरातल्या काही भागातलं काम राहिलेलं आहे अजून थोडंसं ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर पुढच्या 2 दिवसामध्ये पूर्णतः फॉर्म वाटप आणि त्याचं डिजिटायझेशन ते 100% कंप्लीट करून सर्व नागरिकांना त्यांचं जे काही डॉक्युमेंट सादर करण्याची संधी मिळावी आणि त्यानंतर ड्राफ्ट पब्लिकेशन होईल आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती यात पार पडेल. परंतु हा आजचा जो टप्पा आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी अजून आमचे या ठिकाणी BLO आहेत तर नागरिकांनी आपल्या जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी येऊन आपलं नाव या ठिकाणी आहे का, ऑनलाईन डिजिटाईज झालेलं आहे का, ऑप्शन शिफ्टेडमध्ये आपलं नाव नाही ना याची खात्री करून काही अडचण असल्यास काही ऑब्जेक्शन असल्यास लेखी स्वरूपात आमच्या BLOकडे द्यावं. तर ठाणे शहरामध्ये सध्या मेट्रो, उड्डाणपूल, बोगदे आणि रस्त्यांचे विकास प्रकल्प एकाच वेळी सुरू आहेत. पण या पार्श्वभूमीवर शहराच्या भविष्यातील वाहतूक आराखड्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले.